नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आहे रमा एकादशी आणि आज वसुबारस देखील आहे। आजपासून आपल्या दिवाळीला सुरुवात झाली आहे। आज दिवाळीचा पहिला दिवा हा लावला जातो आणि रमा एकादशी देखील आहे, त्यामुळे आज आपलं एकादशीचं व्रत देखील असते। अनेक जणांचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण देखील चालू असेल एकादशीच्या निमित्त, दशमी एकादशी द्वादशी। परंतु आता स्त्रियांचं काही सांगता येत नाही, कारण दिवाळीची लगबग असते। त्यामुळे जर तुमच्याकडून यावेळेस जमलं नसेल पारायण करायला तर आवर्जून जी पुढची एकादशी येईल त्यावेळेस तुम्ही तुमचं दशमी एकादशी द्वादशीचं पारायण करू शकता। परंतु आज आवर्जून एकादशीचा उपवास करा। शास्त्रामध्ये एकादशीचं खूप महत्त्व सांगितलं आहे। एकादशीचं व्रत केल्यामुळे काय फायदा होतो। आपण कुठलीही कृती करताना आपण अगोदर फायदा बघत असतो की मी जर काही गोष्ट केली तर मला या बदल्यामध्ये काय मिळेल किंवा माझा काय यामध्ये फायदा आहे, तेव्हाच मी ही गोष्ट करेन। तर एकादशीचं व्रत केल्यामुळे आयुष्य प्रदान होते, म्हणजे दीर्घ आयुष्य मनुष्याला प्राप्त होते। त्यामुळे एकादशीचं व्रत करावं। म्हणजे आता स्त्रिया वटपौर्णिमेचं व्रत करतात किंवा करवा चौथ असतो, तर त्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करत असतात की पतीला दीर्घ आयुष्य मिळावं। तसंच प्रत्येक व्रत केल्यामुळे दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते। म्हणजे भगवंताची मुळातच भक्ती केल्यामुळे मनुष्य हा दीर्घ आयुष्य होतो आणि आपल्याला दीर्घ आयुष्य कशासाठी प्राप्त करून घ्यायचं आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवावे की आपल्याला दीर्घ आयुष्य का हवं आहे। दीर्घ आयुष्य आपल्याला फक्त भगवंताची भक्ती करण्यासाठीच मिळावं, सतत भगवंताचं अखंड नामस्मरण करण्यासाठीच आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं। हेच आपण आपल्या गुरूंकडे, आपण आपल्या भगवंताकडे मागावं की मला दीर्घ आयुष्य यासाठी द्या की सतत मी तुमची सेवा करू शकेल, भक्ती करू शकेल, माझ्या मुखामध्ये सतत तुमचं नाव राहील। महाराजांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा महाराजांना हीच प्रार्थना करावी की एकही क्षण मी तुम्हाला विसरणार नाही। त्यामुळे आज रमा एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवास देखील करायचा आहे आणि त्यासोबतच आज वसुबारस आहे, त्यामुळे आज वसुबारसेची पूजा देखील करायची आहे। एकादशीच्या दिवशी अन्नाचं सेवन करू नये, कारण अन्नामध्ये पाप असते म्हणजे अन्न खाल्ल्यामुळे पाप लागते असं नाही। परंतु आपण जे काही आपल्या शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आपण जे काही तीर्थयात्रा करून आपण तीर्थयात्रा करतो किंवा कुठे देवदर्शनाला जातो, आपण जो नामजप करतो, त्यामुळे आपल्या हातून कळत नकळत झाले जे काही पापकर्म असतात ते नष्ट होतात। परंतु एकादशीच्या दिवशी अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला परत ते दोष लागत असतात। त्यामुळे एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये। फक्त जगन्नाथपुरीलाच एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जातो, अन्न खाल्ल्या जाते, बाकी इतर कुठल्याही ठिकाणी अन्न ग्रहण करण्यात येत नाही। त्यामुळे आपण शक्यतो उपवास करण्याचा प्रयत्न करावा। आता जे वर्किंग आहेत त्यांच्याकडून जर उपवास नाही झाला, कुणाकुणाला उपवासी राहिलं की ॲसिडिटी होते, तर मग तुम्ही जेव्हा सुट्टी वगैरे असते त्या दिवशी तुम्ही एकादशी जर आली तर आवर्जून एकादशी करण्याचा नक्की प्रयत्न करावा। तर आज रमा एकादशी आहे। रमा एकादशीच्या दिवशी ज्यांचं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण चालू आहे तर खूप चांगली गोष्ट आहे। दशमी एकादशी द्वादशीचं ज्यांच्याकडून पारायण करणं शक्य नाही, जे नेहमी करता पारायण करतात, तर त्यांनी आवर्जून स्तोत्र गजानन महाराजाचं किंवा बावन्नी घेण्याचा तरी नक्की प्रयत्न करावा। त्यासोबतच आज वसुबारस देखील आहे, त्यामुळे आज वसुबारसेच्या दिवशी आपल्याला गायींची पूजा करायची असते, कारण की दिवाळीचा हा पहिला दिवस आहे आणि आपली म्हण देखील आहे की दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी। बघा आपला धर्म किती सुंदर आहे की आपण वेळोवेळी आपल्या प्राण्यांना महत्त्व देतो आणि गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो। त्यामुळे आवर्जून आजच्या दिवशी आपल्याला गायींची म्हशींची पूजा करायची आहे। जे शेतकरी आहेत ते शेतामध्ये जाऊन त्यांच्या जे काही त्यांच्याकडे गायी म्हशी आहेत त्यांची पूजा करतात, परंतु सगळ्यांकडेच आता बाहेर जे राहतात, तुम्हाला जर का तुमच्याजवळ कुठे गोशाळा असेल तर तुम्ही तिथे जाऊन गायींची पूजा करू शकता, किंवा मग तुम्ही घरच्या घरी देखील गाय वासरूची जी मूर्ती असते आपल्या घरामध्ये त्याची पूजा करू शकता। शास्त्रामध्ये गायींना किती महत्त्व दिलेलं आहे। साक्षात भगवान श्रीहरी हे जेव्हा कृष्ण रूपामध्ये होते तेव्हा त्यांनी देखील गायीला खूप महत्त्व दिलेले आहे। भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे 9 लाख गायी होत्या आणि गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे आणि भगवान श्रीकृष्ण यांना गाय ही अत्यंत प्रिय होती। भागवत कथा ऐकलेली आहे, त्यांना भगवान श्रीकृष्ण यांच्या लीला देखील माहिती आहे। भगवान श्रीकृष्ण हे जेव्हा बाल रूपामध्ये होते तेव्हा ते गायी घेऊन त्यांना चरण्यासाठी न्यायचे, त्यांची सेवा करायची, त्यांना प्रदक्षिणा घालायची। त्यामुळे आज वसुबारसेच्या दिवशी आपल्याला गायीची पूजा करायची आहे। तुमच्याजवळ कुठे गोशाळा असेल तर तुम्ही तिथे जाऊन गायीची पूजा नक्की करा। गायीला चारा खायला द्या, गुळ खायला द्या, पोळी खायला द्या, गायीच्या पायावरती पाणी टाका, त्यांना हळदी कुंकू लावा। समजा तुमच्या घराजवळ कुठे गोशाळा नसेल तर आपण घरच्या घरी देखील गायी वासरूची जी मूर्ती असते आपल्या देवघरामधली त्याची पूजा आवर्जून करावी। मंथन जेव्हा झाले होते तेव्हा समुद्र मंथनामधून 5 गायी निघाल्या होत्या, त्यामध्ये कामदेव
कामधेनू होती, नंदा नामक गाय देखील होती. तर त्यांच्या प्रीत्यर्थ आज वसुबारसेचा सण हा साजरा केला जातो. त्यांच्या प्रीत्यर्थ हे व्रत केले जाते. त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला वसुबारसेच्या दिवशी आपल्याला गायींची पूजा करायची आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांच्यासाठी देखील गाई वासरांची पूजा आपल्या घरामध्ये आवर्जून करावी. तर असा हा वसुबारसेचा सण, दिवाळीचा पहिला दिवस आज दिवाळीच्या दिवे लावायला सुरुवात देखील होते. तुम्ही 2 का होईना परंतु आवर्जून दिवे आपल्या घराच्या बाहेर आवर्जून लावावे. त्यानंतर लाइटिंग लावली नसेल ज्यांनी त्यांनी आज लाइटिंग देखील लावावी, कारण हा वसुबारसेचा पहिला दिवस आहे. म्हणजे अनेक जणांना माहिती नसते की आपला दिवाळीचा सण हा कधीपासून सुरू होतो. तर आपला दिवाळीचा सण हा वसुबारसेपासून सुरू होतो. वसुबारस, धनत्रयोदशी, त्यानंतर येते लक्ष्मीपूजन, त्यानंतर येते दिवाळी पाडवा आणि त्यानंतर असते भाऊबीज. असा 5 दिवसांचा आपला हा सण असतो. दिवाळीचा सर्वात मोठा हा सण आहे. आजपासूनच तुम्ही दिवाळीचे पहिला दिवे लावायला सुरुवात करा, वसुबारसेची पूजा करा आणि रमा एकादशीचं व्रत देखील आवर्जून करावं. ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण ज्यांच्याकडून करणं झालं नाही त्यांनी आवर्जून आज गजानन महाराजांचं स्तोत्र घ्या किंवा गजानन महाराजांची बावन्नी घ्या. प्रत्येक जे शुभ दिवस असतात त्या दिवशी आवर्जून तुम्ही श्री गजानन महाराजांची पूजा सेवा करत चला. ज्या शुभ तिथी असतात, शुभ दिवस असतात त्या दिवशी आवर्जून आपल्या गुरूंची, महाराजांची सेवा, उपासना, साधना नक्की करावी. ज्यांच्याकडून श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणं झालं नाही त्यांनी आवर्जून आज स्तोत्र वाचा, बावन्नी वाचा, महाराजांचा मंत्र जप हा नक्की करा. अगोदर आपल्या गुरूंची सेवा ही व्हायला हवी. आपल्या जीवनामध्ये आपले गुरु आहेत, त्यामुळेच आपलं सगळं काही चांगलं चालू आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणी महाराजांची आठवण करावी, महाराजांची भक्ती करावी, महाराजांची साधना, उपासना करावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.